नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी 8 PM स्पेशल रिपोर्ट। या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। पुढच्या 48 तासात सरकार स्थापनेवरून मोठ्या राजकीय घडामोडी होणार आहेत। शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून नेता निवडण्यात आलेला आहे आणि आता दिल्लीवरून भाजपचे 2 निरीक्षक येणार आहेत, ज्यात फडणवीसांचीच नेता म्हणून निवड होणार असल्याची माहिती आहे। पाहूयात। 230 आमदारांचं प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर आता पुढच्या 2 दिवसात भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली होणार आहेत। TV9ला मिळालेल्या माहितीनुसार 48 तासात दिल्लीतून 2 निरीक्षक येणार आहेत। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह आणखी एक जण निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात येणार आहेत आणि 29 तारखेला भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत नेता निवडला जाईल, जो मुख्यमंत्री पदाची शपथ घेईल। अर्थात फडणवीसांच्याच नावाला मोदी शहांनी पसंती दिल्याची माहिती आहे। TV9ला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री असतील। तसंच 3 मुख्य खात्यांपैकी गृह खातं फडणवीसांकडेच असेल। याआधी 2014 मध्ये मुख्यमंत्री आणि 2.5 वर्ष आधी उपमुख्यमंत्री झाल्यावरही गृह खातं फडणवीसांनी स्वतःकडेच ठेवलं होतं, तर एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं आणि अर्थ खातं पुन्हा अजित पवारांना दिलं जाणार असल्याचं कळतंय। शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंची नेता म्हणून निवड झाली, तर राष्ट्रवादीकडूनही अजित पवारांची नेता म्हणून त्यांच्या नवनिर्वाचित आमदारांनी निवड केलेली आहे। 29 तारखेला भाजपच्या आमदारांच्या बैठकीत नेता निवड झाल्यानंतर 29 तारखेलाच किंवा 2 तारखेला शपथविधी होण्याची शक्यता आहे। महायुतीचे जे आमचे वरिष्ठ नेते आहेत, ते जो निर्णय देतील ते आमचे खालचे 3 नेते मान्य करतील। शेवटचा प्रश्न, साधारणतः किती तारखेपर्यंत शपथविधी जो आहे? 30 तारखेपर्यंत। म्हणजे 30 तारखेला होऊ शकतो? 30 तारखेपर्यंत। मुख्यमंत्र्यांसोबत एकूण 20 जणांचा शपथविधी होणार असल्याचं कळतंय। भाजपचे 10 मंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचे 6 आमदार, तर अजित पवारांचे 4 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे। महाराष्ट्रात एकूण 43 मंत्री करता येतात। त्या 43 पैकी भाजपला 23 ते 25 मंत्रीपद, शिंदेंच्या शिवसेनेला 9 ते 10 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 8 ते 9 मंत्रीपद मिळू शकतात। गेल्या 2.5 वर्षात फक्त 30च मंत्री होते। इच्छुकांची संख्या पाहता आणि आमदार सोबत राहावेत म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तारच झाला नाही। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत कोट शिवून तयार असलेल्या गोगावलेंनी आता मंत्री होणारच असल्याचं म्हटलंय, तर प्रकाश सुर्वेंनाही मंत्री होण्याची इच्छा आहे। 29 तारखेच्या आतमध्ये कदाचित हे सगळे प्रक्रियेला सुरुवात होईल, परंतु आता आमच्या काल गटनेते निवडण्याची प्रक्रिया होती आणि त्यानंतर आमच्या अफिडेविट करणं गरजेचं होतं। त्या सगळ्या सह्या आम्ही केल्यात। जे मुख्यमंत्री आपले आहेत ते निर्णय करतील, तो आम्हाला मान्य। मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला शब्द दिला होता की मंत्री करणार? होय, मग करतील। अजून काही वेळ गेलेली आहे का? असं ज्यांनी मागच्या 2.5 वर्षांमध्ये कार्यकाळ आमदारांची कामं ज्यांनी केलेली नाहीत, त्यांच्याबद्दल निगेटिव्हिटी पसरलेली आहे। असं आता मुंबईमध्ये सगळ्यात मोस्ट सिनियर म्हणून सध्या मी आहे। 3 टर्मचा आमदार असून सगळ्यात जास्त लीड माझ्या मतदारसंघातल्या जनतेने मला दिलेलं आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ठरवलं, महायुतीने ठरवलं, संधी दिली, त्या संधीचं आम्ही निश्चितपणे सोनं करून उपनगरात एक चांगली भक्कम साहेबांची संघटना उभी करू। महायुतीत सत्ता स्थापना आणि इच्छुकांच्या मंत्रिपदावरून घडामोडी सुरू आहे, तर महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्ष नेतेपदासाठी प्रयत्न सुरू आहे। अर्थात महाविकास आघाडीतून कोणत्याही पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद मिळू शकत नाही, कारण कोणत्याही एका पक्षाकडे 29 आमदारांचं संख्याबळ असावं लागतं। विधानसभा सचिवांना एक पत्र दिलेलं आहे की विधानसभेचा विरोधी पक्षनेता जो निवडला जातो तो कोणत्या नियमानुसार निवडला जातो, तो कोणत्या कायद्यानुसार निवडला जातो, त्या कायद्याची आम्हाला लिखित स्वरूपामध्ये, त्या नियमांची लिखित स्वरूपामध्ये आम्हाला माहिती मिळावी, अशा प्रकारचं आम्ही पत्र दिलंय। तत्पूर्वी आम्ही त्यांच्याकडे चर्चा केली, परंतु थोडीशी त्यांची धावपळ उडालेली दिसते
आमच्या माहितीप्रमाणे अशी कुठलीही कायद्यामध्ये तरतूद नाही. मला आश्चर्य वाटतं की विरोधी पक्षनेता कोण याकरता त्यांना माहिती आहे की कोणीच विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही, कारण कुणातरी पक्षाला 29 जागा लागतात. 29 जागा निवडून आल्याशिवाय विरोधी पक्ष नेता होऊ शकत नाही. तिघाकडे 29 नाही. आता महाविकास आघाडी म्हणून एक करता येते, त्यांची किती बेरीज झाली तरी विरोधी पक्ष नेता करता येत नाही, कारण प्रत्येक पक्षाला आपापला इंडिपेंडंट रजिस्ट्रेशन आहे. आम्हाला इंडिपेंडंट मान्यता आहे, आम्ही महायुती केली आहे. त्यांनी महाविकास आघाडी करताना वेगवेगळे पक्ष आहे, सिंगल पक्ष 29 घेऊन येईल तरच विरोधी पक्षनेता होता येते. आता विरोधी पक्षनेता त्यांच्याकडे होता येत नाही. महायुतीकडे 230 आमदारांचं संख्याबळ आहे, तर महाविकास आघाडीकडे 49 आमदार आहेत. त्यामुळे विरोधकांचा आवाज विधानसभेत कमी असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.